मित्रांनो, लग्नाचं नातं हे विश्वासावर टिकतं असं आपण म्हणतो. मग असं काय होतं की 10-15 वर्ष एकत्र राहिल्यानंतर, अग्निसाक्षीने वचन दिल्यानंतरही एखादा माणूस आपल्या हक्काच्या जोडीदाराला सोडून बाहेर सुख का शोधायला लागतो? का सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते? बहुतेकांना वाटतं की हे फक्त शारीरिक आकर्षणासाठी असतं, पण सायकोलॉजी काहीतरी वेगळंच सांगते. आज मी तुम्हाला अशा 5 भयानक मानसिक कारणाबद्दल सांगणार आहे, ज्यांच्यामुळे माणसं लग्नाबाहेर भटकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 4थं कारण ऐकून तुमची नात्याकडचे बघण्याची दृष्टी बदलेल. चला, या काळ्या सत्याचा शोध घेऊया. कारण 1. गृहीत धरण्याची वृत्ती. पहिली गोष्ट, लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदार एकमेकांना गृहीत धरायला लागतात. कौतुक करणं बंद होतं. एकमेकांसाठी नटणं थटणं थांबतं. सायकोलॉजीमध्ये याला इमोशनल नेग्लेक्ट म्हणतात. जेव्हा घरात तुमच्या अस्तित्वाची किंमत उरत नाही, तेव्हा बाहेरचं कोणीतरी छोटं कौतुक केलं तरी ते खरं वाटायला लागतं. मी अजूनही कोणाला आवडू शकतो ही भावना माणसाला बाहेरच्या अफेअरकडे खेचून नेते. कारण 2. संवादातील कोरडेपणा. दुसरं कारण, केवळ घरच्यांच्या जबाबदाऱ्यावर चर्चा होणे. पगार किती आला? मुलांची फीस भरली का? भाजी काय आणली? यात पती पत्नीचे प्रेमळ संवाद हरवून जातात. जेव्हा 2 मनांमध्ये संवाद थांबतो, तेव्हा तिथे पोकळी निर्माण होते. ही मानसिक पोकळी भरून काढण्यासाठी माणूस बाहेर भावनिक आधार शोधतो. बाहेरचंच अफेअर हे सुरुवातीला शारीरिकसाठी नसतं, तर ते कोणीतरी मला समजून घेतंय या भावनेसाठी असतं. मित्रांनो, नात्यातील ही गुपितं समजून घेणं ही काळाची गरज आहे. नाहीतर चांगला संसार धुळीला मिळायला वेळ लागत नाही. नमस्कार, मी आहे स्वप्नील आणि तुम्ही पाहताय मनाची गुपिते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे धोके टाळायचे असतील तर आपल्या या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण आपण इथे फक्त तेच बोलतो जे सत्य आहे. चला वळूया त्या सर्वात धक्कादायक तिसऱ्या कारणाकडे. कारण 3. बालपणातील ट्रॉमा. हे कारण खूप खोल आहे. सायकोलॉजी सांगते की ज्यांना बालपणात प्रेम मिळालं नाही किंवा ज्यांनी पालकांचे वाद पाहिलेत, त्यांच्या मनात एक भीती असते. ते एका नात्यात कधी सुरक्षित अनुभवत नाहीत. त्यांना सतत नवीन व्हॅलिडेशन हवं असतं. लग्नानंतर आयुष्य स्थिर झालं की त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं आणि ते जाणीवपूर्वक किंवा नकळत बाहेर थ्रिल शोधतात. ही एक मानसिक वृत्तीच असू शकते, जी लग्नाबाहेरच्या संबंधांना जन्म देते. कारण 4. इगो आणि सत्तेचा खेळ. 4थं कारण म्हणजे स्वतःचा इगो सुखावणं. अनेकदा पुरुषांना किंवा स्त्रियांना वाटतं की माझं वय झालं तरी मी अजून कोणालाही पटवू शकतो. हे स्वतःची शक्ती सिद्ध करण्यासाठी केलं जातं. त्यांना आपल्या जोडीदाराला बदला घ्यायचा असतो किंवा त्यांना दाखवून द्यायचं असतं की मी तुझ्यावर अवलंबून नाही. हे एक प्रकार रिवेंज चीटिंग असू शकतं. हे कारण सर्वात भयानक आहे, कारण यात प्रेमापेक्षा द्वेष जास्त असतो. कारण 5. मिड लाईफ क्रायसिस. 5वं कारण, वयाचा असा टप्पा जिथे माणसाला वाटतं की त्यांचं आयुष्य संपत चाललं आहे. 35 ते 45 हे वय असं असतं जिथे माणूस पुन्हा तरुण झाल्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो. जुना जोडीदार बोरिंग वाटायला लागतो आणि नवीन व्यक्तीसोबत वेळ घालवणं त्यांना पुन्हा जिवंत असल्याचा भास करून देतं. पण लक्षात ठेवा, हा भास असतो, वास्तव नाही. तर मित्रांनो, लग्नानंतरचा अफेअर हे केवळ एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम नसून त्यामागे ही 5 खोल मानसिक कारण असतात. पण लक्षात ठेवा, ज्या घराचा पाया विश्वासावर नसतो ते घर कधीच टिकत नाही. बाहेरचं सुख हे तात्पुरतं असतं, पण त्याचे परिणाम तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला आयुष्यभर भोगावे लागतात. तुम्हाला काय वाटतं? या 5 कारणांपैकी कोणतं कारण आजच्या समाजात जास्त दिसतंय? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मनाची गुपितेमध्ये. तोपर्यंत सावध राहा आणि आपल्या माणसांची किंमत करा. धन्यवाद.